नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी परत एकदा घेऊन आलेले आहे एक ग्रामरचा नवीन टॉपिक, तो म्हणजे आर्टिकल्स. आर्टिकल्स म्हणजे उपपदे. आता उपपदे म्हणजे नेमके कोण कोण आहेत, तर त्याच्यामध्ये ए अँड द ही 3 उपपदे आहेत, म्हणजे आर्टिकल्स आहेत. त्यांना दर्शक विशेषणे किंवा डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असं सुद्धा म्हणतात. आता ए अँड द तुम्ही बऱ्याचदा बघितलेलं असणार आहे आपल्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये. जी वाक्ये असतात त्यांच्या पुढे किंवा त्या वाक्यांच्या मध्ये जो एक शब्द असतो त्याच्यामध्ये ए अँड आणि द वापरलं जातं. पण आता हा ए कधी वापरायचा आहे, अँड कधी वापरायचा आहे, द कधी वापरायचा असतो, किंवा कधीकधी या तिन्हीपैकीही एकही उपपद लागू होत नाही. मग या सिच्युएशन्स कोणते असतात, परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न कोणते असतात, या सगळाच गोंधळ आज तुमचा इथं या ठिकाणी नाहीसा होणार आहे. आता आपण बघूयात. आर्टिकलचे 2 प्रकार पडतात. एक आहे डेफिनेट आर्टिकल आणि एक आहे इनडेफिनेट आर्टिकल. डेफिनेट आर्टिकल्समध्ये तुम्ही बघू शकता की या ठिकाणी त्यांची जागा जी आहे ती निश्चित असते, आणि इनडेफिनेटमध्ये तुम्ही या ठिकाणी काय करू शकत नाही, डेफिनेटली सांगू शकत नाही की त्यांची जागा काय आहे. आता बऱ्याचदा तुम्ही हे शिकलं असणार आहे की जे स्वर आहेत आपले ए ई आय ओ यू, बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा एक संभ्रम आहे की ज्या वर्डची सुरुवात, ज्या शब्दाची सुरुवात बरोबर यापैकी म्हणजे ए ई आय ओ यू या अक्षरांनी झाली, या लेटरनी झाली की आपण त्याच्यापुढे ॲन लावायचं, आणि बाकी जे राहिलेले सगळे कॉन्सोनंट्स आहेत, व्यंजनं राहतात, त्यांच्या आधी आपण ए लावायचं. पण इथं पुस्तकामध्ये देत असताना चुकीची माहिती दिलेली नाही आहे, हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी ध्वनी जे म्हटलेले आहेत त्यांच्यापासून तयार होणारा जो उच्चार आहे, तो उच्चार जर ए ई आय ओ यू या स्वरांसारखा असेल तर तुम्ही त्याच्यापुढे ॲन हे उपपद लावायचं आहे. आता इथं तुम्ही पाहू शकत असाल, मी या ठिकाणी एक चार्ट बनवलेला आहे. आता तो जर तुम्ही पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की मला नेमकं काय म्हणायचं आहे. आता ॲन हे जे आहे बरोबर, ॲन हे उपपद कुठे कुठे लागू होतं. आता इथं मी सुरुवातीला सांगितलेले आहेत ए ई आय ओ यू, ए ई आय ओ यू बरोबर. मग काही काही वेळेला कसं होतं की आपण मराठी स्वरसुद्धा जर तुम्ही लक्षात ठेवले तरीसुद्धा चालू शकेल. आता इथे एक एक्झाम्पल घेऊया. एग. एग या स्पेलिंगची सुरुवात जी आहे ती ईने झालेली आहे, पण त्याचा उच्चार जर तुम्ही पाहिला तर ए म्हणजेच स्वरध्वनी जो आहे त्याने झालेला आहे, त्याच्यामुळं ॲन लागलं. त्याच्यानंतर एनिमी या शब्दाची सुरुवातसुद्धा जे पहिलं लेटर आहे ते ई आहे. म्हणजे बघता क्षणी आपल्याला असं वाटतं की हो, हे जे काय आहेत ते सगळ्या स्वरांनी सुरू झाले, तर त्यांच्या पुढे आपण त्यांच्या आधी ॲन लावायचं आहे. पण ते तसं नाही करायचं, उच्चार आधी चेक करायचे. त्याच्यानंतर हा पुढचा जो वर्ड आहे HOUR, आता याचा जो काही उच्चार होतो, प्रोनाऊन्सिएशन जे होतं ते आवर असं होतं, म्हणजे आ किंवा ओ हा जो वर्ड आहे, म्हणजे हा जो ध्वनी आहे त्याने होतो. ऑरेंज जो आहे त्याचा ध्वनी जो आहे तो ओ आहे. इंक पॉट याचा जो ध्वनी आहे तो ई आहे. म्हणजे या ठिकाणी मला म्हणायचं काय आहे की ए ई आय ओ यू हे जे स्वर आहेत या स्वरांनी सुरू नाही होत, या स्वरांच्या ध्वनीनी सुरू होणारे जे शब्द आहेत त्यांच्या आधी तुम्ही ॲन लावायचं आहे. ठीक आहे. मग ए कधी वापरायचं, ॲन कधी वापरायचं, याला काही नियम आहेत. ते नियम आता आपण बघणार आहोत. त्यातला पहिला नियम आहे, इथं दिलेला आहे, नामाचा उच्चार व्यंजनासारखा होत असेल तर ए हे आर्टिकल वापरतात. आता इथं तुम्ही बघू शकत असाल, मी हे मुद्दाम तुम्हाला दिलेले आहेत, म्हणजे याच्या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल इथे एक्झाम्पल बघा, युनिव्हर्सिटी दिलेली आहे, हो की नाही. मग आता युनिव्हर्सिटी, आता पण पाठीमागचा जर प्रिव्हियस नियम जर बघितला, आपला नियम आपण शिकलेलो काय आहे, ए ई आय ओ यू हे 5 स्वर आहेत, आणि यांनी सुरू होणारा शब्द जर असा आपण नियम गृहीत धरला, म्हणजे या लेटरनीच सुरू होणारा, तर युनिव्हर्सिटीच्या आधी ॲन लागायला पाहिजे, पण तसा तो लागत नाही. म्हणजेच काय, तर याचा उच्चार तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. युनिव्हर्सिटी या स्पेलिंगची सुरुवात जरी यूनी होत असली तरी याचा उच्चार युनिव्हर्सिटी असं म्हणतात, त्याच्यामुळे त्याच्या आधी ए लागणार आहे.
त्याच्यानंतर युरोपियन आहे, त्याची सुरुवातसुद्धा ईने झालेली आहे. म्हणजे याचं जे लेटर आहे ते कुणाला रिप्रेझेंट करतं, AEIOU यापैकी एका वोवेलला रिप्रेझेंट करतं. पण त्याचा जो उच्चार आहे, प्रोनन्सिएशन आहे, ते यनी होतं, म्हणजेच वायनी होतं आणि तो कॉन्सोनंट आहे, म्हणून आपण त्याच्या आधी ए लावलेला आहे. आता इथं बरेच जण सांगतात की अपवादात्मक काही शब्द, मला तर म्हणायचं अपवादात्मक असे पुष्कळ शब्द निघतील, पण तुम्ही उच्चाराने जर लक्षात ठेवले तर ते जास्त सोपं जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर आहे युनियन. आता इथे युनियन या शब्दाची जी सुरुवात आहे ज्या लेटरनी होते यू, हा तसा बघायला गेला तर वोवेलमधला आहे, पण त्याचा उच्चार जो आहे, प्रोनन्सिएशन जे आहे ते यनी होतं. आता त्याच्यानंतरचा वर्ड आहे हॉर्स आहे, बरोबर, त्याचा तर यचनीच होतो. म्हणजे या ठिकाणी जे उच्चार आहेत, व्यंजनासारखे उच्चार ज्याचे येतात, त्याच्या आधी तुम्ही काय लावायचं आहे, या ठिकाणी ए हे आर्टिकल वापरायचं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा नियम आहे, जर या ठिकाणी जर एकच व्यंजन असेल, एकच व्यंजन असेल आणि उच्चार स्वरासारखा होत असेल, बघा मी काय सांगते, एकच व्यंजन आहे आणि त्याचा उच्चार मात्र, जो उच्चार प्रोनन्सिएशन जे आहे की नाही, ते स्वरासारखं व्हायला लागलेलं आहे. आता इथे एक एक्झाम्पल आपण घेऊयात. MA, पण आता इथं MA आहे, आता इथं MA आहे, हा कोण आहे, हा एकच व्यंजन आहे, हो की नाही. तर मग एकच व्यंजन आहे, हा M बघा, हा पण M बघा, बरोबर. आता हा M, हे सगळे कोण आहेत, हे व्यंजन आहेत, हो की नाही. पण यांचा उच्चार जो आहे तो मात्र स्वरांसारखा व्हायला लागला आहे. एम, बरोबर, एम असं म्हणतो, म असं म्हणत नाही आपण, म ए असं म्हटलेलं नाही आहे, म्हणजे म हा उच्चार होत नाही आहे, तर तिथं एम होतं. एम म्हणजे याची सुरुवात एनी होते, म्हणजे हा कोण आहे, ए हा काय असणार आहे, स्वर आहे, म्हणून त्याच्या आधी अँड लावलेला आहे. त्याच्यानंतर बघू शकता MCOM, MP यांच्या आधी अँड लावलेला आहे. पण इथं अजून एक मेक आहे, ती आहे मास्टर ऑफ आर्ट्स असं जर असेल, म्हणजे असा पूर्ण शब्द जर असेल, तर या ठिकाणी तुम्हाला ए वापरायचा आहे. बघा उच्चार किती बदलतो लगेच, तुमच्या लक्षात येते का बघा. इथं मास्टर ऑफ आर्ट्स असं म्हटल्यानंतर ए येणार आहे, मास्टर ऑफ कॉमर्स असं म्हटल्यानंतर ए येणार आहे, आणि मेंबर ऑफ पार्लमेंट असं म्हटल्यानंतर ए येणार आहे, कारण यांचे उच्चार बघा. पण हेच जर इन शॉर्टमध्ये बघितले तर एम असं येतं, म्हणजे यांचा जो उच्चार एनी सुरू होतो शॉर्ट फॉर्ममध्ये टाकल्यानंतर, आणि ते जेव्हा तुम्ही या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्हमध्ये बघता तेव्हा या ठिकाणी मचा उच्चार, मग ते शॉर्ट आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे, हा भाग नाही आहे. इथं तुम्ही उच्चार लक्षात घ्यायचा आहे. स्वरांसारखा ध्वनी तयार होतो का, तर अँड, नसेल तर ए लावायचं. इथं मास्टर म लागलेला आहे, मास्टर ऑफ कॉमर्स म आहे, परत मेंबर ऑफ पार्लमेंट पुन्हा म आहे, म्हणजे या ठिकाणी याची सुरुवात जी आहे, उच्चार जो आहे तो व्यंजनानी होत असेल तर या ठिकाणी अ आहे, आणि व्यंजनानी होत नसेल, स्वरांनी होत असेल तर तिथं अँड लावायचं आहे तुम्ही. तिसरा नियम काय सांगतोय बघा, एक व्यंजन आणि त्याचा उच्चार व्यंजनासारखाच होत असेल. आता पाठीमागे आपण नियम काय बघितला, एक व्यंजन पण त्याची सुरुवात जर स्वरांनी होत असेल तर अँड लावायचं आहे, पण इथं व्यंजन पण एक आहे आणि त्याचा उच्चारसुद्धा व्यंजनासारखा होतो. एक्झाम्पल बघा, BA, BCom. मग आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, BA, ब, म्हणजे इथं बचा उच्चार होतो आहे आणि इथंही बचा उच्चार होतो आहे. मग हे दोन्हीसुद्धा जे शब्द आहेत की नाही, यांचा जो उच्चार आहे, प्रोनन्सिएशन जे काय आहे ते कशासारखं होत आहे, कॉन्सोनंटसारखं होतं आहे, म्हणजे इथं काय लागणार आहे, ए हे बरोबरच आहे. समजलं. हा तिसरा नियम. पुढचा जो नियम आहे तो मी या ठिकाणी बघू शकत असाल, सॉरी हा खरं तर चौथा नियम पाहिजे, इथं मी तिसरा दिलेला आहे. एखाद्या विशिष्ट समूहाचे, जातीचे किंवा वर्ग यांचे प्रतिनिधित्व करणारे नाम ए हे आर्टिकल वापरतात. मग आता एखादा विशिष्ट जाती समूह म्हणजे डॉग आहे, म्हणजे सगळे कुत्रे आले, काऊ आहे, सगळ्या गायी आल्या, पर्टिक्युलर नाही बरं का मी म्हणते, सगळ्यांचाच एक रिप्रेझेंटेटिव्ह. प्रोफेसर्स, टीचर्स, डॉक्टर्स जे कोणी आहेत ते सगळे एकच, बरोबर. अ टीचर, अ डॉक्टर, अ प्रोफेसर, अ डॉग, अ काऊ या पद्धतीने तुम्ही लावायचे आहेत. म्हणजे इथं एखाद्या विशिष्ट जातीचे किंवा समूहाचे किंवा वर्गाचे प्रतिनिधित्व करणारं एखादं नाम असेल. आता द याला पण लागतं, पण एखादं विशिष्ट जर त्याची क्वालिटी ॲडजेक्टिव्ह जर येत असेल तर तिथं द, आता दचे नियम मी पुढे सांगणारच आहे, पण इथं कधी लागतो, तर जे याला पण थोडक्यात म्हणूयात हे पण नाऊनच आहेत, हो की नाही. तर हे प्रॉपर नाऊनमध्ये येतात बघा, ठीक आहे, म्हणजे प्रॉपर नाऊन येतात, किंवा कॉमन नाऊनसुद्धा तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता.
पुढचा नियम आहे या ठिकाणी हाफ या शब्दा अगोदर, हां, हाफ या शब्दा अगोदर जर पूर्ण संख्या असेल तर काय वापरायचं आहे, अ वापरायचं आहे. जसं की 2 अँड हाफ kg, म्हणजे या ठिकाणी काय सांगितले, हाफ या शब्दा अगोदर, म्हणजे हाफ हा जो शब्द आहे या शब्दाच्या आधी जर एखादी पूर्ण संख्या येत असेल, 1 2 3 4 10 100पर्यंत ज्या काही संख्या येतात त्या जर संख्या येत असतील आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काय वापरायचं, अ वापरायचं. म्हणजे 2 अँड अ हाफ kg, 4 अँड अ हाफ मीटर, या पद्धतीचे शब्द. म्हणजे अ कधी वापरायचा, हाफच्या आधी वापरायचा आहे, पण कधी जर त्याच्या आधी एखादी पूर्ण संख्या येत असेल तर. त्याच्यानंतरचा पुढचा नियम आहे एकवचनी नामाच्या आधी विशेषण, मी मगाशी म्हणाले की नाही ॲडजेक्टिव्ह लावले असेल तर. जसं की आता एकवचनीचं बरं का, आता बर्ड्स येणार नाही किंवा पिक्चर्स येणार नाही, इथं बर्ड किंवा पिक्चर आहे की नाही. तर त्याच्या आधी आता बर्ड कसे आहेत, ब्युटिफुल आहेत म्हणून अ ब्युटिफुल. त्याच्यानंतर पिक्चर कसं आहे, ब्युटिफुल आहे. म्हणजे हा जो काही हे जे काही नाम आहेत, नाउन्स आहेत, त्यांच्या आधी जर ॲडजेक्टिव्ह आला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, ए हे उपपद किंवा आर्टिकल लावायचं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा नियम आहे एकवचनी नामाआधी ए किंवा ॲन आर्टिकल लावायचा आहे. आता एकवचनी नामाआधी म्हणजे या ठिकाणी एकवचनी नाम बघा कोणतं आहे, ही इज ॲन ऑनेस्ट पर्सन, शी इज अ ब्युटिफुल गर्ल, हे एकवचनी आहेत की नाही, हो की नाही. मग त्यांच्या आधी म्हणजे हे जे काही एकवचनी आहेत, पर्सन आहे किंवा गर्ल आहे, हो की नाही, तर हे जे एकवचनी आहेत त्यांच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, ॲन किंवा अ दोन्ही वापरायचं आहे. आता इथं उच्चार काय येणार आहे त्याच्यावरनं डिपेंड करतात. तर इथं ऑनेस्ट ओ आलेला आहे म्हणून इथं मी ॲन वापरलेला आहे. ब्युटिफुलच्या आधी ब आलेला आहे म्हणजे याचा उच्चार ओ येतो आणि ह्याचा बी येतो म्हणजे ब येतो, म्हणून या ठिकाणी ॲन वापरलेला आहे. म्हणजे इथं अ आणि ॲनचे नियम आधी समजून घ्या, कारण डचे हे नियम वेगळेच असणार आहेत. पण अ आणि ॲन हे लक्षात येते तुमच्या. म्हणजे इथं फक्त स्वरांचा अभ्यास म्हणजे उच्चाराचा अभ्यास तुमचा जर झाला, ओके, तर त्यानं तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो आता द हे आर्टिकल तुम्ही कधी वापरणार आहात. दला पण काही नियम आहेत ना, एखाद्या नामाचा उल्लेख पुन्हा पुन्हा आला असेल तर द. एखाद्या स्टोरीमध्ये वगैरे तुम्ही बघू शकता बघा, एखादं वाक्य आलं की लगेचच तिथं कुठंतरी द असतं. इथं एक्झाम्पल बघा, आय सॉ ॲन ओल्ड मॅन. हां, आता इथं ओल्डच्या आधी ॲन का लागला, साधं आपण उच्चाराचं गणित शिकलो ना मागे, त्याच पद्धतीनं इथं ओचा उच्चार आहे त्याच्यामुळे इथे या ठिकाणी काय येणार आहे, ॲन येणार. बघा, आय सॉ ॲन ओल्ड मॅन, मी परत सांगते, ए आणि ॲनचे नियम हे एका बाजूला आणि दचे नियम हे एका बाजूला, अशी परिस्थिती आहे. तर ॲन ओल्ड मॅन, आता इथं परत त्या ओल्ड मॅनचा द मॅन कसा झाला, कारण त्याच्याबद्दलची एक्स्ट्रा क्वालिटी सांगितली आणि परत त्याच ओल्ड मॅनची चर्चा किंवा त्याचं डिस्कशन पुढच्या वाक्यामध्ये होते म्हणून इथं काय वापरलेलं आहे, द मॅन. पुन्हा उल्लेख झाला ना त्याचा. पुढचं एक वाक्य घ्या, देअर इज अ क्वीन, द क्वीन वॉज व्हेरी ब्युटिफुल. देअर इज अ क्वीन, आता ही क्वीन आहे, हो बरोबर आहे, हिच्यासारख्या बऱ्याच क्वीनसारखी ही पण एक क्वीन आहे, हे कन्सिडर केलं आपण, हो की नाही. पण ती एकमेव अशी आहे की जी सुंदर आहे म्हणून इथं द क्वीन असं म्हटलेलं आहे. एकमेव गोष्टींसाठी पुढे अजून नियम आपण बघू, एकमेव, युनिव्हर्सल वगैरे त्रिकाला बाधित असणाऱ्या अशा गोष्टींसाठी तुम्हाला द वापरायचं आहे. पण इथं तिच्याबद्दलच परत अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेलं आहे त्याच्यामुळे ती कोण होणार आहे, द क्वीन अशी होणार आहे. पुढचा नियम आहे या ठिकाणी की जगातील एकमेव अद्वितीय म्हणजे युनिव्हर्सल जे असतात त्यांच्या आधी म्हणजे द मून, द सन, द अर्थ, द वर्ल्ड, या पद्धती. त्याच्यानंतरचा पुढचा नियम तुम्ही बघू शकत असाल की सुपरलेटिव्ह डिग्री, हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. सुपरलेटिव्ह डिग्रीच्या पुढे म्हणजे एस डीच्या पुढे आधी तुम्हाला काय वापरायचं आहे, आर्टिकल वापरायचं आहे. शी इज वन ऑफ द क्लेवरेस्ट गर्ल इन द क्लास. द आला इथं, ही कुठली आहे, सुपरलेटिव्ह डिग्री आहे. त्याच्यानंतर ग्रेटेस्टच्या आधी तर द वापरलेला आहे. शेक्सपियर वॉज द ग्रेटेस्ट नॉवेलिस्ट, आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी जी सुपरलेटिव्ह डिग्री असते त्याच्या आधी पण तुम्हाला काय वापरायचं आहे, द वापरायचा आहे.
पुढचा नियम आहे तो म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल माहिती असेल, म्हणजे माहिती असेल तर द आर्टिकल. म्हणजे आता तुम्हाला एक मी मगाशी म्हणाले की नाही, एखाद्या समूहाचं जर रिप्रेझेंटेशन म्हणजे एखाद्या समूहाबद्दलच तुम्ही डायरेक्टली बोलत असाल, द काऊ, द डॉग, द डॉंकी, द टीचर, द मंकी, या पद्धतीने जर तुम्ही म्हणत असाल ना, द फार्मर वगैरे, अ फार्मर वगैरे, तर तिथं अ लागणार आहे. पण इथं विशिष्ट एकाच व्यक्तीबद्दल तुम्ही बोलतायत तर या ठिकाणी द लागणार आहे. द फार्मर इज व्हेरी ऑनेस्ट. द फार्मर तो एकटाच आहे, बाकीचे पण फार्मर्स आहे, पण तो ऑनेस्ट आहे हे सांगायचं आहे. त्याच्यामुळे इथं काय येणार आहे, द येणार आहे. आणखीन आहे पुढं म्हणजे द बॉय वॉज द बॉय हू वॉज देअर इज माय बेस्ट फ्रेंड. आता या ठिकाणी कोण सांगितलेलं आहे, कुणाबद्दल सांगितलेलं आहे, द बॉयबद्दल सांगितलेलं आहे, हो की नाही. तो कोण आहे, बेस्ट फ्रेंड आहे. म्हणजे बाकीचे पण सगळे आहेत फ्रेंड्स, पण तो बेस्ट आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला इथे काय वापरलेलं आहे, द वापरलेलं आहे, म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल. आता पुढचा नियम आहे तो म्हणजे युनिव्हर्सिटीच्या आधी जे काय आर्टिकल आहे ते द वापरायचं आहे. जसं की द युनिव्हर्सिटी ऑफ पुणे, द युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, ज्या कुठल्याही जगातल्या युनिव्हर्सिटी असतील की नाही त्यांच्या आधी तुम्हाला द वापरायचं आहे. पुढचं आहे अत्यंत सुप्रसिद्ध एखादं पुस्तक आहे, एपिक आहे, काव्य महाकाव्य आहे, तर त्यांच्या आधी तो जसं की इथं या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल रामायण आहे, महाभारत आहे, हो की नाही, भगवद्गीता आहे, तर त्यांच्या पुढे तुम्हाला काय वापरायचं आहे, द रामायण, द महाभारत, या पद्धतीने. त्याच्यानंतरचा पुढचा नियम आहे तो म्हणजे एखाद्या वर्तमानपत्राचा म्हणजे जो काही न्यूजपेपर आहे त्यांच्याबद्दल लिहत असाल, द इंडियन एक्सप्रेस आहे, द टाइम्स ऑफ इंडिया आहे, म्हणजे जे न्यूजपेपर आहेत त्यांच्या नावापुढे तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी द वापरायचं आहे. एखाद्या देशाच्या नागरिकांचा सामूहिक उल्लेख, म्हणजे एखाद्या देशाचं रिप्रेझेंटेटिव्ह सिटिझनशिप जी आहे तिला रिप्रेझेंट करायचं असेल तर द वापरायचं आहे. इंडियाचे लोक कोण आहेत, इंडियन आहेत. जपानचे जापनीज आहेत, द इंडियन, द जापनीज. पण लक्षात ठेवा, नुसता द इंडिया असा येणार नाही, द जपान असा येणार नाही, पण द इंडियन्स, द जापनीज असं येणार. मी पुढे नियम सांगणार आहे तुम्हाला की द कुठे नाही वापरायचा किंवा कुठे नो आर्टिकल सिच्युएशन येते ते मी सांगणार आहे तुम्हाला. पण त्याआधी लक्षात घ्या, बऱ्याच जणांचा एक गोंधळ असतो की चला राजधानी आलं, राज्य आले की त्यांच्या पुढे दच लावायचा, इथे द लाव तिथे द लाव, नाही, असं नाही नियम आहेत. या ठिकाणी इंडियन्स आहेत, जापनीज आहेत, सिटिझनशिप जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी द वापरायचं आहे. पुढचा नियम आहे तो म्हणजे या ठिकाणी एखाद्या कुटुंबातील सदस्यांना एकत्रित, एखादा समजा फॅमिली आहे, ठीक आहे, आता त्या फॅमिलीमधल्या प्रत्येकाची नावं तुम्हाला माहिती नाही आहेत, पण त्या फॅमिलीचं सरनेम माहिती आहे. अशा वेळी द सावंत, द नेहरूज असं तुम्ही या ठिकाणी उल्लेख करू शकता. द सावंत आले, द नेहरू आले, म्हणजे या ठिकाणी काय, किंवा द नेहरूज, या पद्धतीने तुम्ही सांगू शकता. म्हणजे इथं तुम्ही एकत्रित कुटुंबाचा उल्लेख जेव्हा करता, सगळेच मेंबर असतात त्याच्यामध्ये, मुलं असतील, त्यांचे फॅमिली सगळे असतील, ते सगळे काय येणार आहेत, द मध्ये येणार आहेत. म्हणजे एखाद्या विशिष्ट कुटुंबातील सगळ्यांचाच उल्लेख करायचा असेल तर या ठिकाणी काय वापरायचं आहे, द वापरायचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण बघूयात आता नो आर्टिकल ही सिच्युएशन कधी येणार आहे हे पण माहिती पाहिजे. जसं मी मगाशी म्हणाले तसं नो आर्टिकल सिच्युएशनमध्ये तुम्ही बघू शकत असाल अनकाउंटेबल जे नाऊन असतात. अनकाउंटेबल म्हणजे जे न मोजता येणार नाही, जसं वॉटर आहे, फूड आहे, नॉलेज आहे, ॲडवाईस आहे, ऑइल आहे. किती दिलं हे मोजता येते का 1 2 3 4मध्ये? ठीक आहे, त्याला एखादं परिमाण असेल, कदाचित नसेल, मला माहीत नाही, पण या ठिकाणी तुम्ही 1 2 3 4मध्ये मोजता का? नाही मोजता येत. म्हणजे त्याच्या पुढे इथे या ठिकाणी काय येणार आहे, आर्टिकल येत नाही, हे आधी लक्षात घ्या. त्याच्यानंतरचा पुढचा नियम आहे काहीतरी मटेरियल नाऊन असेल, बरोबर. आता जसं आपण मटेरियल बघू शकतो, आता वूड आहे, हो की नाही, तर वूडपासून चेअर बनते. चेअर 1 2 3 4मध्ये काउंट करता येतं, पण वूड 1 2 3 4मध्ये, वूड ज्या ट्रीपासून बनतं त्या ट्रीला तुम्ही काउंट करू शकता, पण वूडला पर्टिक्युलर नाही काउंट करू शकत. मिल्क ज्या काऊपासून येतो ते काऊला काउंट करू शकता, बोफेलोला काउंट करू शकता, गॉटला काउंट करू शकता, पण मिल्क नाही काउंट करू शकत. कशामध्ये? 1 2 3मध्ये, नंबर्समध्ये नाही काउंट करू शकत. सिल्वर असेल, गोल्ड असेल, ग्लास असेल, म्हणजे हे जे काही मेटल्स आहेत यांनासुद्धा तुम्ही नाही काही करू शकत, काउंट नाही करू शकत. गोल्ड मेडल्स काउंट करू शकता तुम्ही, पण गोल्ड नाही काउंट करू शकत. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की मटेरियल नाउन्स जे आहेत त्यांना तुम्ही काय वापरायचे नाहीत, आर्टिकल्स येणार नाहीत. त्याच्यानंतरचा पुढचा आहे तो म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल जेवण आहे म्हणजे फूड आहे, त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट, लंच, 1 ब्रेकफास्ट 1 लंच असं आपण म्हणतो का 1 2 3 4 असं नाही म्हणत. मी आज 1 ब्रेकफास्ट केला, 2 ब्रेकफास्ट केले, 3 ब्रेकफास्ट केले, असं नाही होत. त्याच्यामुळे इथं हे येणार नाही.
म्हणजे आर्टिकल नाही, खेळ असेल म्हणजे आता क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, जे कुठले गेम्स आहेत बरोबर किंवा स्पोर्ट्स आहेत, तर ते या ठिकाणी कशामध्ये येणार नाही आहेत, आर्टिकलमध्ये येत नाहीत. ड क्रिकेट, ड फुटबॉल, हां तुम्ही विशिष्ट काही असेल त्याच्यात सांगण्यासारखं किंवा ॲडजेक्टिव्ह असेल त्याच्या आधी तर तुम्ही तिथं लावू शकता, पण डायरेक्ट एखादा असेल क्रिकेट, द क्रिकेट असं नाही हो. द क्रिकेट म्हणजे काय वेगळं, क्रिकेटमध्ये परत काही वेगळं आहे का, नाही आहे, तो एकच गेम आहे, असा एक विषय. प्रॉपर नाऊन आहे, प्रॉपर नाऊन असतील म्हणजे एखादा विशिष्ट नाऊन असेल तर त्याच्या आधीसुद्धा तुम्हाला काही नाही वापरायचं आहे आर्टिकल. सीझन्स असतील म्हणा किंवा सीझन आहे, डेज आहेत, मंथ आहे, म्हणजे तुम्ही एप्रिल आहे, मंडे आहे, त्याच्यानंतर जानेवारी आहे, यांची जी नावं आहेत त्यांच्या पुढे तुम्हाला कुठलंही आर्टिकल नाही वापरायचं आहे. सीझनमध्ये तुम्ही बघू शकता समर, त्याच्यानंतर कलरमध्ये रेड आहे, ब्लू आहे, ब्लॅक आहे, कुठलंही. आणि मगाशी मी म्हणाले की नाही तसं कंट्रीच्या नावापुढे म्हणजे इंडिया आहे, जपान आहे, चायना आहे, अमेरिका आहे, यांनासुद्धा तुम्ही काही नाही वापरायचं या ठिकाणी द किंवा कुठलंही आर्टिकल नाही वापरायचं. किंवा रिलेशनशिपमध्ये तुम्ही बघू शकत असाल मदर, फादर, सिस्टर, ब्रदर या पद्धतीचे जे कोण असतात नाते सांगणारे जे काही वर्ड्स असतात त्या शब्दांच्या आधीसुद्धा आर्टिकल येणार नाही. आता बऱ्याच जण म्हणत असतील मला की UK आहे, USA आहे, यांच्या पुढे एक आर्टिकल लागू शकतो. हो, कारण ते देशांचा समूह आहे म्हणून त्यांच्यापुढे तो आर्टिकल त्या ठिकाणी लागू शकतो. हा एक अपवादात्मक ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काही एक्झाम्पल्स मी या ठिकाणी दिलेले तुम्हाला, तुम्ही बघू शकत असाल. सोफिया इज अ गुड गर्ल, आता इथं गचा उच्चार होते. टॉपर, शी इज अ टॉपर आहे कारण का टचा उच्चार होते. म्हणजे इथं लक्षात घ्या हे सगळे जे काय आहेत एक्झाम्पल्स, हे एचे एक्झाम्पल्स मी दिलेले ए आर्टिकल्सचे. मग आता इथं तुम्ही बघू शकत असाल BMW, आता BMW मगाशी आपण शिकलो की नाही सिंगल आहे, परंतु या ठिकाणी त्याचा उच्चार जर कशासारखं व्यंजनासारखं होते तर लावायचं आहे, बरोबर. तर या ठिकाणी हे जे काही सगळे एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही जे काही जिथं जिथं लावलेलं आहे त्याच्यानंतरचे जर तुम्ही वर्ड्स तुम्ही बघितलेत तर त्याचे सगळे जे काही उच्चार आहेत ते सगळे उच्चार कशासारखे व्हायला लागलेले आहेत, व्यंजनांसारखे होतात. त्याच्यामुळे आता मी इथे एक वर्कशीट दिलेली आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल, ही बघा, सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण का याच्यामधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहेत. इथं 1-2 आपण एक्झाम्पल बघत. डॅश डॅश हॉर्स रन फास्ट, आता इथं काय येणार आहे, आता इथं तुम्ही उच्चार बघितलात बरोबर आहे, परंतु एक पर्टिक्युलर हॉर्सबद्दल म्हटलेलं आहे बरोबर, तर या ठिकाणी तिथं काय येणार आहे, द येणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्या इथं द येणार आहे. त्या की ही कॅन पे अपॉन डॅश डॅश फ्लूड एव्हरी वॉल, आता या ठिकाणी इथं काय येणार आहे, येणार आहे. म्हणजे या ठिकाणी द बॉईज वेअर प्रेझेंट, आता द बॉईज वेअर प्रेझेंट इथं काय येणार आहे, जे प्रेझेंट आहेत ते त्या एका गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे, ऑल द बॉईज, द येणार इथं, हो की नाही. मग आता इथं पुढे मून दिलेलं आहे, मूनसाठी सुद्धा द येणार आहे. म्हणजे अशी उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकत असाल, शी गिव्ह मी 18th बघा सेंटेन्स 18वं, शी गिव्ह मी डॅश डॅश बुक, आता इथं द बुक येणार का बुक येणार, तिने एक विशिष्ट पुस्तक दिलेलं असणार आहे ना, त्यामुळे इथं तुम्ही द लावायचं आहे. त्याच्यानंतर 16 सेंटेन्स तुम्ही बघू शकत असाल, त्याच्याचवरती आहे बघा, ही कम हिअर आवर ॲगो, आता इथं काय येणार आहे, ॲन येणार आहे, कारण इथं सेंटेन्स त्या पद्धतीनं दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कमेंटमध्ये याचे ॲन्सर्स मला सेंड करू शकता. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची जी काय ॲन्सर लिस्ट आहे ती त्या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही जरूर हा जो वर्कशीट आहे किंवा ही जे काही एक्झाम्पल्स आहेत ते सोडवा, जेणेकरून तुम्हाला कितपत समजलेलं आहे तुमच्या लक्षात येईल. तर मला असं वाटतं की आजचा हा जो काही लेक्चर आहे आर्टिकलचा तो तुम्हाला समजलेला असेल. तर या ठिकाणी आता गोंधळ करून घेऊ नका. आता शेवटची आणि लास्ट टिप मला तुम्हाला सांगायची आहे ती अशी की एक्झाममध्ये विचारला जात असताना आर्टिकलचा प्रश्न कसा विचारला जातो. तर या ठिकाणी जो एखादा शब्द दिलेला असतो, एखादं वाक्य दिलेलं असतं, त्या वाक्याच्या सुरुवातीला मध्ये वगैरे कुठंतरी एखाद्या ठिकाणी ब्लँक जागा अशी सोडली जाते आणि तिथं तुम्हाला आर्टिकल अरेंज करा असं सांगितलं जातं. आता तो आर्टिकल लिहा असं म्हटल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने लिहिणार आहात, ए अँड द, याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात आधी काय बघायचं आहे लक्षात आलं का, तर द कुठे लागतोय का हे बघायचं आहे आधी, हे लक्षात घ्या. कारण बऱ्याचदा होतं कसं मुलांचं की मुलं काय करतात, ए अँड आधी कुठे लागतो का ते गडबडीने बघतात. फॉर एक्झाम्पल मला सांगायचं आहे, गंगा इज अ टॉलेस्ट गर्ल इन क्लास, असं जर सेंटेन्स असेल बघा लक्ष देऊन, तर या ठिकाणी त्याच्या आधी या ठिकाणी जर ब्लँक जागा दिली असेल तर तुम्ही गंगाच्या नावापुढे कोणतं आर्टिकल अरेंज करणार आहात,
आर्टिकल. पण जर समजा गंगा इज अ लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया असं जर सेंटेन्स दिलं असेल तर तरीसुद्धा गचा उच्चार म्हणजे गंगा या शब्दाचा जे काही उच्चार आहे, प्रोनाऊन्सिएशन आहे ते ग होतं. मग याचा अर्थ ए आणि ॲन गडबडीने लावून चालेल का? नाही. तर आधी ते सेंटेन्स समजून घ्या, ते कशाबद्दल माहिती सांगते, ते काय त्या वाक्यामध्ये त्या शब्दाबद्दल काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली आहे का, हे सगळं नीट पडताळून मगच तुम्ही भरायचं आहे. मग तिथं काय येणार आहे? द येणार आहे. कारण नदीच्या नावापुढे आपण काय लावतो? द लावतो. पुस्तकाच्या नावापुढे एखादं विशिष्ट बुक असेल तर द लावतो, न्यूजपेपर असेल तर द लावतो. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे द लावायचं कुठे आहेत आणि नाही लावायचे कुठे आहेत. मग ते दोन्हीसुद्धा लक्षात घेऊन त्या पद्धतीने तुम्ही आधी काय करायचं, एक्झाममध्ये जेव्हाही फिलिंग द ब्लँक्सला या ठिकाणी आर्टिकल अरेंज करा असा प्रश्न येईल तेव्हा ए अँड द यापैकी आधी द कुठे बसतोय का ते बघा आणि मग बाकीचे जे काही आर्टिकल्स आहेत ते अरेंज करा. म्हणजे तुमचे मार्क अजिबातच जाणार नाहीत, म्हणजे अचूक प्रश्न तुमचा सोडवला जाणार आहे. ठीक आहे. चला तर मग तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि परत एकदा आपण नवीन एका ग्रामरच्या टॉपिकसह भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.